बोधवंत म्हणजे ज्ञान झाला असताना इंद्रियार्थे, इंद्रियाचा अर्थ नाम स्वार्थ पूर्ण करण्याकरता जात राहिला, त्यामुळे तो गेला म्हणजे परीपासून गेला. डोमेग्रामचा वसो, डोमेग्रामचा वसो जवळची शेतकऱ्यांची खात होता. म्हणून शेतकरी फार समजदार असतात, कारण जो देवते संकल्पेला वसो स्वैर विचारे, त्याला गदे घाट मध्ये टाकता येत नाही, त्याला मारठोक करता येत नाही. अंबाडीच्या बारीक दोऱ्या तयार केल्या 4 आणि प्रत्येक पायाला एक एक दोरी त्या शेतकऱ्यांनी, जवळचे शेतकरी एकत्र येऊन त्या वसोच्या पायाला बांधल्या. नागदेव असे तुझ्याकडं धरायचो. नागदेवांनी त्याच्या पाठीवर हा कोपर ठेवून पाण्यात पाडलं. स्वामी म्हणतात, बघा खडकावर नको रे पाडू, चला जोराने लागल, पाण्यात पाड. त्यांच्या अडकीत त्याचा राहणार होता प्रत्येक ठिकाणी. स्वामींच्या अडकीत त्याने त्या 4 पायाला बांधलेल्या दोऱ्या भक्तांनी 2-2, 3-3 भक्त म्हणून एक पाय वाटून घेतला आणि खांडल्या. त्यातून अशुद्ध रक्त वाहिलं. गंगेचं पाणी सुद्धा लाल झालं. मार्गाला कणवाली त्या लागी कर्मराटीची पात्रे पिढिली. कर्मराटीचे जे शेतावाले त्यांचे शेत खाऊन त्यांना दुखिया वसवणे केलं. अभिलाषे जे घडले ते देवराटी येऊ लाहिले नाही. म्हणून मार्गिका अवघ्या कणव आली. मार्गिका अवघ्या कणव आली. देव पुन्हा पुन्हा म्हणायचे, नको रे खांडू. ते म्हणतात, देवी आपण परवानगी दिली तर आम्ही खुऱ्या खांडू शकतो. तयाचे निशुराही आली. आणि मार्गिका म्हणजे मार्ग मंडळांनी सांगितलं म्हणून देवाला पण कणवाली आणि देवांनी परवानगी दिली की काय हरकत नाही, खोऱ्या खांडा. म्हणून पशुत्वेही बंधा वेगळा झाला. म्हणून पशुत्वेही म्हणजे तो वस्तू 200ची नोट लागली म्हणून 100. का बरं? मला बी तेवढंच भाडा लागलं. ते प्राप्ती पावल्याची परी ते थोडी सोडवी. हे प्राप्त पावल्याची परी ते थोडी सोडवी. परी सृष्टी सोडवी. या सृष्टीत तुम्हाला दुःखापासून सुटका होईल या क्रियेने, असं नाही सृष्टी सोडवी. प्रत्येक सृष्टीत तुम्हाला ही क्रिया हात देईल. तव पदार्था सन्मुखची न व्हावे, यासाठी साधकांना पदार्थाचा सामोरा जाऊच नाही. ना झाला तरी विशेष उद्यमो न करावा. तरी कदाचित इंद्रियार्थानं अभिलाष उपजला, झाला मनात अभिलाष ग्रहण करायचा, तरी विशेष उद्यमो न सो करावा. सहजासहजी मिळाला तर घ्यावं, नाही तर वास पाहत बसू नका. ना केला तरी मनीची कल्पावे. जो केला कदाचित मनात उल्लेख तर मनातच राहू द्या. जो मन गया तो जाने दे, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींची कमान कहाँ जाए तीर. स्वामी म्हणतात आजपासून तुम्हाला सगळे सुखी जोगलायक म्हणते. साडी शांतीबाई साते म्हणितले. आणि शांतीबाई साते म्हणतले काय म्हटलं? बाई या ते धाडा म्हणजे जसमाईसेला पाठवा येडोरा वेरूळ येथे. आणखी काय कशासाठी धाडा?
तयाची वाट पाहता ती ते याची वाट पाहता ती म्हणजे जसमाईसाचे नातेवाईक दाग दागिने कपडे लत्ते आणून याची प्रतीक्षा करता येत आणि तुमची येती असे आणि तिला सांगितलं कोणाला शांताबाईला तुमची येत असे ती म्हणे जी माझी लेकरे काढिली रेग नोलांडती माझा अग्निशिवाय येणार नाही म्हणजे बाई पाठीमागे पहा तुमची येई आली अर्थात परमेश्वर सर्वज्ञ आहे याला हे दाखले देमायसाचा जाणूनी श्रमो हरिला देमायसाचा जाणूनी श्रमो हरिला या दोघी बळे गावाहून स्वामींच्या भेटीला तर सगळ्यांना जर सुट्टी पाहिजे तर मी कोण नाही म्हणणार आणि म्हणून आपण सर्वांनी उदक घेतलं की विजनाला निघेल विजन म्हणजे ग्रस्त मंडळी कळालं नसेल झाडात नाही ते विजन झाडाखाली जाऊन स्मरण करायचं दंडवत जो सर्वांना व्यापून आहे याला काय राखला जे 16 सहस्रा एके वेळी संबंध जे 16 सहस्रा गोपिका एका वेळा संबंध अहो म्हणे ते द्वापारात गेलं पण कलियुगातलं सांगा श्री प्रभू गोसाव्या ते अवघाची घरी पाहिले श्री प्रभू गोसाव्या ते एटीचे श्री गुरु म्हणून माना श्री प्रभूला या श्री प्रभूंना अवघ्याच्या घरी पाहिले सर्वच ठिकाणी गोविंद बाबांची उपस्थिती लादलेली आहे क्षणी क्षणी क्रीडा कणवेच्या दाना हाती व्यापकत्वे विन असण्याची नाही जेथ कणव आहे जेथे काही किवेचा सांधा आहे आपलेपणाचा जेथे सांधा आहे तेथे परमेश्वर विद्यमान आहेतच माझेने स्वरूप धर्म प्रकाशने केवळ द्यावयासीची व्यसन सुधरले तूर गेला जवळची नाही हे कैसे धरे असो ज्यानं व्यसन स्वीकार केलेला आहे तो दूर गेला आम्हाला टाकून आम्हाला दूर आहे आमच्यापासून हे होणं शक्य तरी आहे का तो पाठीचे निदर्शने जवळची असे पाठीचा वासा जसं पाठीचा कणा पाठीला अत्याज्य आहे म्हणून तो आपल्याला दिसतो असं नाही आयसा मनी चिंती जेना तो साह्याचे चक्र श्री करी घेऊन मनात कल्पना येत नाही तोपर्यंत तो साधन दाता सर्व शक्तीनिशी कृपेनिशी आपल्या साह्यासाठी हजरच आहे ना कृपा नाही म्हणो तरी तयाची अवघी मूर्ती कृपेची कदाचित आपण त्या साधन दात्याला आक्षेप ठेवू सेवित असाल इच्छित असाल की परमेश्वर कृपाळू नाही तर तयाची योगी मूर्ती कृपेची तयाची तुमच्या साधन दात्याची अवघी मूर्तीची कृपेची अपाद मस्तक वेहेरी कृपा नांदे शरीरी कवणी अवतारीची मूर्ती देची कवणी कृपेचा स्वीकार करतात काय कवणी अवतारीची मूर्ती दयेची कवणी अवतारीची मूर्ती कुण्या अवतारानं मूर्ती दयेची स्वीकार केली
कवनावतारीची मूर्ती मयेची अवतारी दुःख मयेची म्हणजे दुःखस्थ जीवांना दूर करायची कृपा स्वीकार केलेली आहे. कवनावतारीची करुणेची आणि या अवताराची अवघी मूर्ती श्री कृपेची. आमच्या देवाच्या अपात मस्तक पर्यंत कृपा आहे. ते सांगता ब्रह्मविद्या तोकडी याचा विस्तार करताना ब्रह्मविद्या माऊली सुद्धा तोकडी पडते. एकाच्या अंतरी मया एक अवताराच्या अंतरात मया आहे. तयाच्या श्रीचरणी एकाच्या अंतरी एकाच्या श्रीचरणी दया एकाच्या अंतकरणी दया तयाच्या श्रीकरी एकाच्या अंतरी करुणा एका अवताराच्या अंतकरणात करुणा साठवलेली आहे. तयाच्या एकी नेत्री एकाच्या श्रीनेत्री कृपा. नुसतं दर्शन झाल्याने शंभली शंभली शंभली. हे बलवान पुरुषा शम म्हणजे शांत हो. तया श्री मूर्ती कैसी कृपेची असेल ते निजे न जाणीजे. उत्सर्ग काको तो जाणीजे सहसा आहे जाणे तरी सानियाचे साने ते मागिल्या कान घालती. हे घालते आहे पस्ती माझी कृपा घालिजे हे व्यवस्थाची. कैसी परी जैसे येथोनी वानरेसा काही न व्हावे. परी पोरा जीवासी विज्ञान देव नये म्हणजे एक एकी कृपाची मोडली. द्यायच्या कृपेला न देण्याच्या कृपेनं मोडून टाकलं. तैसे मज गोसावी शक्तिअंग कृपेला द्यावंसं वाटलं पण स्वरूपांग कृपा म्हणते की बाबा रे याला जर तू देशील तर हा साधनावरून भ्रष्ट होईल. आम्ही देवी शास्त्री बिळकर प्राचार्य डोकेकर महानुभाव पंचाळेश्वर तीर्थाचं उद्घाटन झालं. बांधकाम एका बुर्ग्यात उडवणी आणली. चुबडून ते खाल्ली मठात. सकाळी निघालो. रस्त्यात एकानं रस्ता चुकवून दिला. इकडे जायचं म्हणे. रात्री गेलो वाजरगावला. ज्याच्या घरी गेलं आता देवी शास्त्री म्हणे शाब्द ज्ञानाला इंद्रादिका इतकी शक्ती असते सण्याची गाठ चिटकून देऊ. सणाचा पाय लग्न करून म्हटलं याच्यासाठी तुम्हाला कुलूप दिलं पण केली तिकडे आहे. तुमच्या जवळ कार्यरूप काही नाही. तुम्ही पुष्कळ आवापना केला असता. आता खायला नाही दिवसरूप अशी पायी चाललेलो. त्या गावात म्हटलं का हो इथं कोणी माळकरी बाबा आहे का. म्हणे आहे. मग त्याच्या घरी गेलो. म्हटलं बाबा आम्ही 3 महान बाबा आहेत. रूप असे आहेत सकाळपासून. अनुसया म्हणे जीवा म्हणे दशम्या कर. आता आम्हाला दशम्या म्हणजे गोड दशम्या माहिती. इकडे भाकरीला दशम्या म्हणतात. तिनं 10 भाकरी केल्या. म्हणे बाबा जेव्हा म्हटलं पाणी बी दुसरीकडे भेटत नाही आम्ही इथंच येतो. फार उत्तम बाबा म्हणे. गेलो त्याच्या बिढारी 15वा अध्याय म्हटला. त्याला बरं वाटलं. जेवायला बसलो. त्या 10 भाकरी आणून ठेवून दिल्या. आमच्या लोकांनी एकेकाने एक बदले चोरून खायला लागले. म्हणजे बाबा काही नाही. म्हटलं नाही बाबा. म्हणजे मी तर तुम्हाला विचारत दशम्या करू का. म्हटलं बाबा मला असं वाटलं बाबा दशम्या करतात हेच भरपूर झालं. अनुसया ते कराळ्याची चटणी आणि ते आरड घेतलेलं तेल आण म्हणे. घरी तेल करतात करडीचं. ते मडकं चटणीचं तेलाचं त्या 10 भाकरीतले एवढा तुकडा बी उरला नाही. सगळे खाऊन बरोबर झाले. तर हे असे यांना जर शक्ती दिली असती तर यांनी काय नसतं केलं. म्हणून यांना शक्ती दिली पण पावर केली तिकडे ठेवली.
जैसे आदर आहे दे ते 12 बटका तरी मिळतो आणि तरी तुम्ही त्याचा अनुभव मारत नाही. के मुक्तीची चाड आणि ते खुंट लावे सांभाळणे पुढले वाणिल्या पूजल्या मरणावरून थोर दैन्य की. मरणापेक्षा हे दैन्य थोर आहे. तेथ म्हणे ही माझी मान्यता हतिली तेने माझी मान्यता हटली मज अमान्य केले. हे ईश्वरीची चाड आणि के मान्यते लागी अंतःकरणा तापू आणणे. म्हणून जया मुक्तीची चाड तेने तैसिया संग जवळीक न करावे. ज्याला खरोखर मोक्षाची गरज आहे त्याच्या अंतःकरणात अशी धारणा सुद्धा अशी व्हायला नको. परतारी का अनिष्टी लावी का उचित न संगे का निराभिलाष नव्हे. अभिमानी धर्माचा अधर्म करी का ईश्वर हेतूची नेणे. का तैसा स्थानी असे का अवांतर एवनी राहिला. तेथ आपण्याही राहणे घडेल तरी धर्मांतरेल. आणखी काय गती होईल. के मुक्तीची चाड आणि के अनुचिता क्रिया परतारी. बघा मोक्षाची इच्छा राहणारा माणूस मोक्षाची इच्छा ठेवणारा माणूस साधक आणि त्याच्या अंतःकरणात अशा हलकट भावनेचा प्रवेश. के अनुचिता क्रिया परतारी यथा दादोसाचा दाखला दिलेला आहे. दादोस कसा होता. अनिष्टी लावी एखादा दाखला द्या. जैसा आडाचा लाडू उचित. जैसा आडाचा लाडू आडाचा चौभोवताल पाणी होत ओलं ओलं आणि वासरे पाण्यासाठी तहानेली होते. या लाडाने त्या वासरीचे चारी पाय धरून बापडी बासी प्यासी आणि तिला पाणी पे म्हणून आडात 4 पाय धरून टाकून दिलं. पे पाणी. आता ते पाणी पेल का जिवंत राहील का मरल. उचित न संगे जैसे तेही महात्मा उचित न बोलोनी पाय लाडू हानितले. निराभिलाष नव्हता तरी थोरची घडवी. आपण या आधी करवली. जैसे दादोसी वाटेची बैसोनी आपल्या वश्रवाहविले. जैसे दादोसी रामदेवाला. या रामदेवाला हा आमच्या आचार्याच्या परिवाराचे गुरुस्थान होत आणि देवाकडे लागलेली प्रीती याला बरे वाटत नव्हती म्हणून हा एका गावाला घेऊन गेला. त्या गावाला यांनी आचार्याने 2 वस्त्र विणवले. एक स्वामींसाठी आणि एक दादोसासाठी. आणि या वियोगामुळे झालं नेमकं उलट. आचार्यांना स्वामीची ओढ अधिकच संचरली. परवी पूजा या लीळेचं हे चरित्र आहे. मग तेची उसिटे गोसाव्या आणि दादोसी वाटेची बैसोनी आपल्या वश्रवाविले. अरे बगलेट काय आहे. ते म्हणे वस्त्र दाखवलं तर जे वस्त्र दादोसाला वाहिलं त्यापेक्षा हे भारी होत. का रे तुझा आणि स्वामीचा काय संबंध. स्वामी माझे गुरु आहेत त्यांची पूजा मी करीन. हे वस्त्र मला टाक. भट्टोबासाने त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना भारी वस्त्र दादोसाला वाहिलं आणि दादोसाने आपल्याला वाहिलेल्या वस्त्र घडी करून त्याला बगलीत दिलं.
दोन्ही भंगली मग तेची उसटे गोसाव्या वाहिले. दादोसानं नागदेवांना आपल्याला वाहिलेलं वस्त्र परत दिलं. तेच वस्त्र नागदेवांनी देवाला वाहिलं. दोन्ही भंगली, परमार्थही बंगला आणि व्यवहारही बंगला. व्यवहारे तरी जैसा तैसा व्यवहार नाही. व्यवहारे तरी जैसा तैसा व्यवहार नाही. स्नेहो उपचार भंगला. परमार्थे तरी गुरुची मान्यता भंगली. अभिलाषे तुले झाले विद्या पातळ झाली. सकळ अंतरले ईश्वरा खंती आली. कणव तुटली सकळ दुःख पात्र झाला. भजने पूजने जोडीला. ईश्वर अंतरला. आणखी काय झालं. अभिमाने धर्माचा अधर्म करी. नेनोनी हे काही म्हणावे असे. परी जानोनी जैसे दादोसी. जैसे दादोसी महाराज साते म्हटले. चरणोदक गोसाव्याचे परी पाणी गुरुवाचे. स्वामी श्री चक्रधरजींना सारंग पंडित या माणसानं 60 वेळा जीव घातलं. स्वामी भक्तांना एके दिवशी म्हणतात का रे, आज आम्हाला सारंग पंडिताकडे जेवायला आमंत्रण आहे, तुम्ही याल. म्हणजे वा, आम्ही अवश्य येऊ अवसर पाहायला. म्हणजे का रे, तुम्ही त्याच्या घरी जेवाल. तुम्ही आता ती अडचण अशी येते, तो सांगतो तुम्हाला आणि तुम्ही सांगता आम्हाला बसा. असं आम्हाला नाही म्हणता येत नाही. पण आमची इच्छा अशी आहे, तुम्ही सारंग पंडिताचं अन्न खाऊ नये. बावीसाला म्हणतात पाणी भात असे. म्हणे हो, भक्तांना आपल्या दृष्टी समोर पाणी भात तृप्तपर्यंत जेवला आणि निघाले. सारंग पंडित बोलवायला आले, जेवायला निघाले. रस्त्यात वैजाई राणी एक मंदिर बांधत होती. त्या मंदिराच्या सावलीला स्वामी थोडे विसावले. सारंग पंडिताला म्हणतात, आयटी झाली का पहा. स्वामींच्या श्रीचरणावर उन्हाळा दिवस असल्याने मातीचे बारीक रस कण बसले होते. रूपाबाईला ते बरं नाही वाटलं. रूपाबाईंनी गळतीचं उदक आणून श्रीचरण प्रक्षालन केलं आणि थोडं चरण तीर्थही घेतलं. आणि जेव्हा चरण तीर्थ रूपाबाईने घेतलं तेव्हा दादोसाची नेमकी नजर होती. तोपर्यंत सारंग पंडिताने चला 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 तयारी झाली, निघाले. सारंग पंडिताच्या बिडारी गेले. आयती झालेली होती. सगळे अवसर संपन्न झाल्यानंतर सारंग पंडित भक्तजनांना म्हणतात बसा. ते म्हणे आम्ही घरी जेवण करून आलो, आम्हाला शक्य नाही जेवण करणं. म्हणजे यांना म्हणा. स्वामी म्हणतात कागा, पांडा म्हणत असे ते का न करा. म्हणजे जे जे आपल्याला विधीच आहे, आम्ही जेवण करून आलो, आम्हाला इच्छा सुद्धा नाही. हा म्हणतो खातील माझे भोजे. निश्चित दिवसभर जोडून पोटावर खाणारे भरपूर ते खातील. वापस निघाली मंडळी. रस्त्यात वाट फाकत होती. एक जात होती गणपत मठाला आणि एक जात होती जेथे दादोसाचा विहार आहे तिकडे. स्वामी गणपत मठाकडे निघाले. रूपाबाई दादोसाच्या मागोमाग त्याच्या बिडारी गेली. दादोस म्हणतात रूपाबाई तुम्ही स्नान केलं का. म्हणजे का.
म्हणजे तुम्ही बाटल्या म्हणजे कसं म्हणे गुरुवाच्या गळतीचे पाणी प्याले म्हणे नाही. श्री चरणोदक घेऊन मी माझं पोट पवित्र केलं. हो चरणोदक घेतलं पर पाणी तर गुरुवाचे ना. म्हणजे ते जर अनुचित तर गोसावी माते वारतीच नाका. म्हणजे गोसावी ईश्वर काही वाटले असे जीवाचे. जीव स्वर्गा गेले तर काही आन नरका गेले तर काही. अशी भाषा दालोसाची होती. आणि सारंग पंडिताची स्थिती कशी होती. आणि शेवटी क्रिये गोसाव्यांचा महिमा जाणून मी नेने म्हणतले. या सारंग पंडिताचा जेव्हा पुरावा काढला न्याय निष्पत्तीच्या ठिकाणी सारंग पंडित म्हणतो मी नेने मला माहिती नाही. येसने पाप अंगविले कुठे पैठण प्रतिष्ठान. आमच्या गोसाव्याच्या नामाचा अगोदर जे गाव आहे प्रतिष्ठान. म्हणून ईश्वरा एवढा सोयरा नाही आणि जीवायसा घातकी वैरी नाही. परमेश्वर काय करतात. येसने पाप उपसोनी श्री येसने पाप उपसा होणे प्रभू क्षेम दिदले. जेव्हा काशीवरून सारंग पंडित वापस येताना काशीला म्हणजे आमच्या महानुभावांच्या काशीला त्या काशीहून येत असताना या काशीला आला. नागदेव माईमट्ट म्हणतात चला 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 तुम्हाला मी गोविंद प्रभू दाखवतो. तर नको मला तुमची चापलुसी नको. मला गोविंद प्रभूंचं दर्शन स्वामींनी करवलेलं आहे. येळापुरीच्या अवघ्या खुना स्वीकारल्या. येळापुरीच्या निष्ठा खुणा स्वीकारल्या का. उपसाहोनी श्री प्रभू क्षेम दिदले. क्षेमालिंगन दिलं या मूर्खाला. एरवी केसनया धर्माचा एरवी केसन्या धर्माचा धर्म केला. ईश्वर हेतू नसता आनाचे आन करील का. हा मुक्तीचा चाडा काही तया ते पुसविजेल आनाचे आनची बोलेल. काय पुसलं काय सांगतो काय. न मिळता खुंट गिळावा म्हणितले. म्हणून न मिळता खुंट गिळावा म्हणितले. आता खुंट शब्दाचा अर्थ भरपूर व्यापक आहे. न मिळे तर खुंट गिळीजे. खुंट रावे सांभाळले. पांड्या हे तुम्हा दारीच्या खुंटिया ये तुले न पडिएगा. सगळीकडे खुंटच आहे. तरी तो पुसल्या खुंटाचा खुंटची सांगेल. तो पुसल्या त्या मूर्खाला विचारलं की वक्ती कशी आहे. खुंटाचा खुंटची सांगेल. जैसा बहुरूपी फन दिवा गळीतो. जसा बहुरूपी फन फन गिळी मा उगाची असे ढळेना जळेना तैसे आपणे खुंट गिळावा. तस न मिळे तर खुंट गळीजे. ईश्वरीचा हेतू जे तयाची आपली वासना तोडून उग्याची व असावे. म्हणून गप्प बसावा अशा वेळेला ते न कळोनी साचोकार खुंटची निरूपी. दोघेही मरती दृष्टा दृष्टी तैसे खळाळाचे जे नदीच्या ओळ्यात तो घालावे म्हणे. तू देहावरी उदास व्हावे तो ईश्वर हेतू अनाचा ठेला. आणि नित्याचे साधन ते धर्म म्हणून निरूपिले. निथुरीचा मनोधर्म सुकार काहीच नाही.
ते सांगो एकी नये ऐसे नेने ऐसा जाणो नी म्हणून तो आधीची ते जावा तैसेची अनुचिता स्थानी असे का काय येऊन येऊनी राहिला तया तेथ तया ओळखी ब्राह्मण परिचय तरी विकल्प आचरावा लागेल तरी आपल्या दास्य करणे लागेल प्रयोजनापुरता आला तरी धर्मांत सामाय ते केल्या गुण परी आगळा तो अंत्युची दोष जो तयाची खिती करणे लागत असे मग एरा कैसा करावा अथवा तेथ चिनी संकोचे धर्माची ठाकत असे तरी तयाचे स्थान न संदे तरी मुक्तीची आचाडा आणि कै तैसियाचा संग तैसेची ती गुणाचा वर्तनी पहावे म्हणून ते जावा संघात ते जावा याला काय दाखला जैसे गोसावी स्वामीच्या संघात असल्यामुळे ते गाव नाही जळालं फिरून पाहिलं गाव जळत नाही पुनश्च श्राप दिला सगळं गाव जळून गेलं स्वामींना म्हणतो हा 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 काय झालं काय आणि हा सगळा गाव जाळला म्हणे का हो एवढा येसनी भोटी उसा झाली आणि तुम्हा किंचित खिती नाही आता तुमची आमची जाळी राहणं शक्य म्हणजे ना महाराज ना नको हा एकी आज्ञा पाळावी एकी पाळू नये एकी बळाबळ भंगल्या गुण व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगा जाय म्हणितले तेथीचे आणि हे समर्थ तेथीचे आणि हे समर्थ जसं एखाद्याने सांगितलं की हे मटण आहे हे तुम्ही जर नाही खाणार तर तुम्हाला श्री सकळधराची शपथ आहे मग आपल्या देवाची शपथ आहे मग घ्या ना खाऊन एथीची आणि हे समर्थ आन समर्थ नव्हे वचन धर्म समर्थ यजमान तुमची गाडी बरी वाटते एवढी मला देऊन द्या तुम्हाला तुमच्या गुरुची शपथ देऊन टाका बोला गाडी चालेल का आन समर्थ नव्हे सप्ते काही अंतर आपण जास्त आक्रमण केलं नाही स्वामी म्हणतात बाई पान रडते उडत उडत येऊन राहिले मागून रखडत आपण होऊन स्वामी तिथे थांबले जैसे माईंभट्टा भटा जोगेश्वरी माईंभट्टा भटा जोगेश्वरी जैसे पाटवधा माईंभट्टाची भट्टाची भेट जोगेश्वरीची जशी पाटोद्याची जैसे साधाची श्री प्रभू अवदास्याच्या प्रसंगी जैसे भट्टी म्हणितले बाबाने भोजनाचा त्याग केला होता भोजन घेत नव्हते पण हौसा आली स्वामींचं औदास्य परिहारलं आणि भोजन केलं आणि विजना नको गा जाऊ आणि पंडित येईल जस आचार्य म्हणतात आज विजनाला जाऊ नका आज पंडित बास येतील धर्मवार्ता पूर्व होईल आणि तेच झालं गोपाळ पंडिताची वेळे म्हणितले आजी अभ्यागत येती अपूर्व धर्मवार्ता होईल तर तेची झाले आणि आचार्यांनी म्हटलं ते साथ झालं धर्माचे विधान तरी अमरवेची दाखविले जेव्हा नागूबाई म्हणते महाराज आंबे बरेच साचले म्हणजे येऊ द्या साचू द्या याचा सुद्धा उपयोग बरोबर योग्य वेळेला होईलच वृद्धपुरी वस्त्रपूजे दाखविले आणखी धर्माचं निदर्शन कुठे कुठे दिलं वृद्धपुरी वस्त्रपूजे दाखविले वृद्धपुरी वस्त्रपूजे गोविंद बाबांसाठी
घेतलेला फुटा समर्पण त्यांच्या डोळ्यात ज्या दिवशी प्रसन्न भाव पाहिला त्या प्रसंगी दाखवलं. धर्माचा त्यागो तरी माईम भट्टाचा सांगितला. धर्माचा त्यागो तरी माईम भट्टाचा सांगितला. आणखी धर्मक्रिया ओळखावी कशावरून? अळजपुरी वस्त्र पूजे दाखविला. अळजपुरी अचलपूरला वस्त्र पूजे दाखविला. आणखी धर्माची बाजू स्वामींनी कुठे कुठे? पराजित मठ प्रतिष्ठे दाखविला. पराजित एका गुरुला 2 शिष्य होते. एक अभ्यास करून आला आणि एक गुरुच्या सेवेत राहिला. मग आता गुरुच्या मागे आचार्य कोणाला करावं? तर जो अभ्यास करून आला त्याला आचार्य केलं लोकांनी आणि ज्या सेवेत आलेला त्याला हुसकून. मग तो स्वामीकडे गेला. स्वामी म्हणतात स्वामींना सांगितलं महाराज माझा मठ गेला. असं म्हणे पुन्हा गावकऱ्यांना जमा करा. जर प्रश्न उत्तरात तो हारला तर गावकरी म्हणे आम्ही याला देऊ. स्वामींनी दिशा असं इशारा केला की तो अपुरोस पुरायचं आणि त्याचा विजय करून दाखवला. जेथे धर्म आहे तेथे देव आहे आणि जेथे धर्म नाही तेथे अधर्म, धर्माच्या ठिकाणी देव नाही. भरवसी होणी दाखविला. भरवसाला त्याग केला. वेदाची अनुसरणाची नि साहित्य संबंधी स्वग्राम स्वदेशवेरी सांडिले. स्वदेश संबंध त्याचे, स्वग्राम संबंध त्याचे. संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याचे. ज्ञानेविन वैराग्य शून्य म्हणून आधी ज्ञान काढले. नाना वाचून वैराग्य शून्य आहे म्हणून आधी ज्ञान काढले. आधी ज्ञान काढेल म्हणजे आमच्या देवांनी अगोदर गोविंद बाबांपासून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. ते आणि ज्ञान शक्तीचा स्वीकारल्यानंतर काय केलं? ते ज्ञान वैराग्य विन्न शोभे म्हणून पुरावरी उदासीनता स्वीकारली. आणि ज्ञानाचे कार्य वैराग्य. नुसतं वैराग्य शब्द सोबत नाही, ते कार्यावर कार्य करून दाखवलं पाहिजे. पुरावरी उदासीनता स्वीकारली. एक सुरा कटी प्रदेशी, एक श्री मुकुटी, श्री करी पाणी पात्र अशी अवस्था स्वीकार केली. विदेश धरिला. विदेशाचा धरला स्वीकार केला. तेने बाह्य विकार सांडिले होते. हे तो प्रतीची बोले आधी केले मग सांगितले. परी अंतरीचे नाही सांडिले ते मग दिसती. आणि कदाचित जसं शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक होते. हे गावोगावी हिंडत होते उपदेश करत. एका गावाला उपदेश करताना त्यांनी एक म्हातारी आली. बोले नानकजी, हा माझा मुलगा गुळ फार खातो, याला गुळ खायला मना करा. नानकजी म्हणे आज नाही आई, 15 दिवसांनी मग सांगेल. कारण नानकांना एवढा गुळ दिवसातून 3दा लागायचं. नानकाने आपला गुळ खायचं बंद केलं आणि 15 दिवसानंतर म्हातारी आली. मग त्या मुलाला आपल्या मांडीवर घेऊन सांगितलं, बेटा गुड़ खाने से कृमी होती है. 15 दिवसा अगोदर सांगितलं नाही. एका गावाला नानकजी गेले. त्या गावातली माणसं खूप चांगली. 15 दिवस स्नानाची नानकाची आव भगत चांगली केली. गाव सोडला. आशीर्वादासाठी 3 मैल सोबत गेले. आशीर्वाद देताना नानक म्हटले, तुमचा सत्यानाश होईल. तुम्ही एका गावात राहू नका, हा गाव सोडा. पुढे गेले. अत्यंत बेकार गाव होतं. नानकांना 15 दिवस खूप त्रास झाला. सोबत त्यांना झाला.
जेव्हा नानकजी जायला निघाले, गावकरी मंडळी काही अंतर बोलवीत गेली. म्हणे हे गाव खूप पवित्र आहे, सुजलाम सुफलाम चांगला आहे, येथेच राहा. ती गावकरी मंडळी परत गेल्यानंतर नानकाच्या सोबतच्या लोकांनी कडक केलं. म्हणजे नानक हा काय प्रकार आहे? मागच्या गावाचे माणसं किती चांगले होते आणि काय आशीर्वाद दिला? तुमचा सत्यानाश होईल, गाव सोडून द्या. म्हणजे तुम्हाला कळलं नाही? आम्हाला कळलं असं पुस्तक कशाला असतं? अरे खरंच तो गाव चांगला होता. त्या गावातला एक माणूस एका गावाला जाईल तर सगळा गाव दुरुस्त करेल, म्हणून त्यांना म्हटलं गाव सोडा. आम्ही हे कालचे किती बेकार होते म्हणजे हे नाही कळलं. म्हणजे कळलं असं कशाला पुसलं असतं? अरे म्हणे हे सडके कांदे एका टोपलीत राहिलेले बरे, हा प्रसार दुसरीकडे नको. संतांचा प्रसार व्हावा, संत फिरले तर मालिन्य दूर होईल. पण जे असे असंत आहेत की ज्यांच्यापासून घेण्यासारखं काही नाही, हे फिरून काय कामाचे सडके काढे. म्हणून निराभिमानत्व, म्हणून नसावी आधी प्रतीची बोले, करून काय काय दाखवलं. निराभिमानत्व, सुगडी श्रीमूर्ती मौन प्रधानत्व, पाणी पात्र स्वीकारिले, हा करतल भिक्षा तरुतल वास, ऐसे जीवाचरुणी दाखविले. या जीवांना स्वामींनी केवळ शब्दाने नाही सांगितलं, आधी केले मग सांगितले. तरी जया मुक्त लोकांचं व्रत धारण केलं होतं, हिला दाखवला. ओरंगळी तिये बाईचे सेवे दाखविला, भक्ताच्या बहिणीची सेवा तिथे दाखवला. पुन्हा कुठे कुठे दाखवला निर्विकारपणा. कळावी बिरवना दाखविला, कळावी बिरवना, कळावी हातातील बांगडी बिरवणा म्हणजे फिरवणा. तिथं गोसाव्यास कोणी असले, ठाकूर भारे पुत्रदानी दाखविला, ठाकूर भाऱ्या पुत्रदानीचा तो विषय दाखवला. सामान्य स्त्रिया भेटी दाखविला, सामान्य स्त्रियाच्या भेटीत सप्तमा स्वामींनी सांगितलं की सर्ग पडते, जे सगळीकडे पाहते ते तू इथे पाहतेस काय. सप्तमात्रा ओटा करणी दाखविला, सप्तमात्राचा ओटा त्या पुजारीन बाईने करून दिला पाहिजे. मनातला राजाच भाव ओळखला तर त्याला रागव झाला. देहावरी उदासीनता तरी अवस्था स्वीकारे दाखविली, आंबोचारे दाखविली, दर्शना कवडी दाखविली, बल्ला पोहडी दाखविली, वेटीचा दाखविली. राहेल भिक्षा पात्राचं महत्व किती हे स्वामींनी दाखवलं. आणखी कुठं सर्पद्वय पत्नी दाखविली, सर्पद्वय पत्नी दाखविली. वडनेऱ्याचा राणा सर्प सांगो विसरला. जेव्हा तो राणा भल्या पहाटे नदीचे पाणी उतरल्यानंतर म्हणा किंवा ते एशीचा द्वार उघडल्यानंतर पळत आला. स्वामींना ओट्यावर बसलं पाहिलं. म्हणजे महाराज इथे 2 सर्प येतात, रोज भांडण करतात. म्हणजे हो, इथं उरावर पडले. मग काय केलं? म्हणजे टाकले दोन्ही दोकडे, दोघांचं भांडण मोडून इकडच्याला इकडे इकडच्याला इकडं. पातुरडी वस्त्र विसर्जनी दाखविली, पातुरडी वस्त्र विसर्जनी, स्मशान वस्त्र स्वीकार केलं. परंतु तो रखवालदार बोबायला स्वामींना अर्पण केलं. म्हणजे त्याची तुमची इच्छा. तो जोगोट्टा घेऊन स्वामी एका गावाला बसले होते. एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाचं लक्ष स्वामीकडे नाही, जोगोट्ट्याला. मग स्वामींना पाहिजे म्हणा. एका भक्ताने म्हटलं म्हणे महाराज, औसा म्हणजे महाराज एवढा 5 सहस्राचा जोगोटा आपण का ब्राह्मणाला कसा देऊ? बाई तेव्हा तुम्ही न होत्या, तुम्हाला दिला असता.
प्राप्त विषयाचा त्याग कसा असावा? जोगवटाचा दाणी दाखविला, हा. खळाळ व्याघ्र विद्रावणे दाखविला. खळाळी मोकलावे नुसतं सांगितलं नाही तर सगळ्या गावकऱ्यांनी सांगितले ते वाघ येतो, तरी तिथे गेले आणि मोठा भयंकर सिंहनाद करून ते वाघाला दौडवलं. पर्वती क्रीडा येणे दाखविला, आणखी खळा कुठे दाखवला? पर्वती क्रीडा येणे दाखविला. पर्वती क्रीडा, पर्वत हा खळाळच आहे. वेठी गमणी दाखविला, वेठी गमणे मजुरासोबत मजूर झाले. वाचे नेमू दाखविला, मौन्य स्वीकार करून दाखवला. अलंगवृत्ती दिगंबर वेशे दाखविली. स्वामींनी दिगंबर वेश नगीन देव हे नाव का पडलं की वस्त्राचं सुद्धा आलिंबन नको. स्वभावाची मात्रा पाणी पात्रे दाखविली. स्वभावाला मात्रा कशी द्यावी, किती द्यावी? स्वभावाची मात्रा पाणी पात्रे दाखविली. येण्याची निरालंबनता दाखविली. मनाची निरालंबनता विक्रियत्वे दाखविली. जन्मक्षेपणे झाड न संडणेची दाखविली. परमेश्वराला परमेश्वर सुपर पॉवर ही यांना कधीही सवय लागत नाही. पण त्या झाडाची त्या झाडाखाली रोज जायचं कसं? हे काही दाखवायचं होतं की जन्मक्षेपण, देशाचा शेवटा, झाडाचा तळवटा, देवळाचा कोणटा हे तिने सेवून असावे. हा बस हा बर किती वाजले? 1.5 तास. अरे काय काय तुमच्या सुट्ट्यामध्ये 1.5 तास